हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। थोड्याच वेळात महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद। उद्धव ठाकरे, जयंत पाटील, नाना पटोले उपस्थित राहणार। जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदेंकडून अजूनही मला अधिकृत उमेदवारी घोषित नाही, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। तर 2 दिवसांपूर्वीच फडणवीसांकडून कल्याण श्रीकांत शिंदेंना उमेदवारी घोषित। 3 महिन्यांपूर्वीच मी श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबद्दल सांगितलं होतं। प्रचार सुरू, श्रीकांत शिंदेंचा विजय निश्चित। रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। प्रगती आणि विकासाच्या आड येईल त्याला आडवा करून आमचे लोक गुढीपाडवा साजरा करतील, मुख्यमंत्री शिंदेंचा टोला। ठाण्यामधल्या कोपिनेश्वर पालखी सोहळ्यामध्ये शिंदे सहभागी। प्रभू रामाचा आशीर्वाद आमच्या सोबत, मोदींच्या नेतृत्वात आम्ही विजयाची नवी गुढी उभारणार, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मनसेचा आज शिवाजी पार्कमध्ये गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरे युती संदर्भात आज बोलणार का, सर्वांच्या नजरा। राज ठाकरेंनी मोदींना साथ द्यावी, चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन। तर मनसे महायुतीसोबत येईल अशी अपेक्षा, फडणवीसांचं वक्तव्य। विशाल पाटील विश्वजित कदमांच्या भावनांशी सहमत, पण हुकुमशाही विरोधात लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात तर काहींचा त्याग करावा लागतो। संजय राऊत सांगलीची जागा लढण्यावर ठाम। मी लोकसभा निवडणूक लढवणार, अमोल कीर्तीकरांविरोधात निवडणूक लढणार, शिंदे गटाच्या गजानन कीर्तीकरांचं वक्तव्य। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 3.5 शहाणे, 3.5 शहाण्यांनी राज्य बुडवलं, संजय राऊतांची महायुतीवर टीका। गद्दारांना माफी नाही, पाठिंबा देणार नाही, मनसेच्या राजू पाटलांची वैशाली दरेकरांवर टीका। मनसेला सोडचिठ्ठी देऊन दरेकर ठाकरे गटात गेल्यानं राजू पाटील आक्रमक। धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचाच उमेदवार द्या, नाराज धनंजय सावंतांची शिंदेंकडे मागणी। तर युतीमध्ये निवडणूक लढताना काही मतदारसंघ इकडचे तिकडे होतात, शिंदेंकडून समजूत काढण्याचा प्रयत्न। भाजपचे उमेदवार कपिल पाटलांच्या प्रचारार्थ आज भिवंडीमध्ये प्रचार सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार सभेला संबोधित करणार। महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणांचा प्रचार सुरू, एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून राणा गावोगावी प्रचार करणार। एकनाथ खडसे कुटुंबियांच्या अडचणी मांडण्याची शक्यता, अवैध खनिज उत्खनन प्रकरणी 30 एप्रिलला सुनावणी, रक्षा खडसेंची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता। मुंबईसह राज्यभरात ढोलताशा पथकाच्या गजरामध्ये नवीन वर्षाचं स्वागत, पारंपरिक वेशात महिला विद्यार्थी शोभायात्रेमध्ये सहभागी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।